हिमालय पर्वतरांगेने आपल्या कुशीमध्ये माउंट एव्हरेस्ट सारख्या मोठमोठ्या पर्वतांना सामावून घेतलं आहे हे तुम्हाला माहीतच आहे। या हिमालय पर्वतरांगेने भारतीय उपखंडाला म्हणजेच इंडियन सबकॉन्टिनेंटला तिबेटच्या पठारापासून वेगळे केले आहे आणि ही हिमालय पर्वतरांग आशियातल्या प्रमुख नद्यांचं उगमस्थान आहे। या हिमालयातून उगम पावणाऱ्या बऱ्याच नद्या आहेत, पण 3 प्रमुख नद्या आहेत, त्या म्हणजे सिंधू नदी ज्याला आपण इंडस रिव्हर असं म्हणतो, गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी। तर या 3 नद्यांपैकी सिंधू नदी प्रणाली आणि गंगा नदी प्रणालीवर ॲनिमेटेड व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतीलच, पण आज आपण या लेक्चरमध्ये ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली याबद्दल ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर पाहणार आहोत। ही ब्रह्मपुत्रा नदी आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। मग आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीबद्दल सर्व काही माहिती घेणार आहोत, ते देखील ॲनिमेशनच्या साहाय्याने। नमस्कार, माझं नाव विजय वाघ आणि विजयपथ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ही ब्रह्मपुत्रा नदी ट्रान्स बाउंड्री नदी आहे। आता ट्रान्स बाउंड्री नदीचा अर्थ काय, तर ही ब्रह्मपुत्रा नदी एकापेक्षा जास्त देशातून वाहत जाते। कोणकोणत्या देशातून वाहत जाते, तर तिबेट, भारत आणि बांगलादेश। आता तुम्हाला माहीतच आहे तिबेट हा चायनाचाच पार्ट आहे, ट्रान्स बाउंड्री रिव्हर असे म्हणतात। ब्रह्मपुत्रा ही नदी एकूण पाण्याच्या डिस्चार्जनुसार जगातील 9व्या क्रमांकाची नदी आहे आणि जर लांबीचा विचार केला तर जगातील 15व्या क्रमांकाची नदी आहे। या नदीची एकूण लांबी अंदाजे 2900 किलोमीटर आहे आणि या नदीची भारतातील एकूण लांबी आहे 916 किलोमीटर। या ब्रह्मपुत्रा नदीला विविध नावांनी ओळखले जाते, जसे की तिबेटमध्ये यारलंग सॅंगपो किंवा यारलंग झँगबो, अरुणाचल प्रदेशमध्ये या ब्रह्मपुत्रा नदीला सियांग किंवा दिहांग या नावाने ओळखले जाते। आसाममध्ये या नदीला एकतर ब्रह्मपुत्रा म्हटले जाते किंवा लुईत नदी असं म्हटले जाते, किंवा आसाममधल्या काही जमाती आहेत त्या जमाती या नदीला भुल्लंबुथुर या नावाने ओळखतात किंवा बुरलंगबुथुर या नावाने ओळखतात। आणि शेवटी बांगलादेशमध्ये या नदीला जमुना नदी या नावाने ओळखले जाते। आता या ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हिमालयात असल्यामुळे या नदीचं उगम स्थळ शोधणं तसं पाहायला गेलं तर अवघड आहे, म्हणून बऱ्याचशा संदर्भामध्ये या नदीचे उगमस्थळ 3 आहेत। तर पहिलं उगमस्थळ मानलं जातं कुबी हिमनदी म्हणजेच कुबी ग्लेशियर, दुसरं उगमस्थळ मानलं जातं चेमायुंगडुंग ग्लेशियर म्हणजेच चेमायुंगडुंग हिमनदी, आणि तिसरं उगमस्थळ मानलं जातं अंगसी ग्लेशियर म्हणजेच अंगसी हिमनदी। आता जर पूर्ण विचार केला तर योग्य उत्तर आहे याचं चेमायुंगडुंग ग्लेशियर हे आहे उगमस्थळ ब्रह्मपुत्रा नदीचं। बऱ्याचशा सोर्सेसमध्ये चेमायुंगडुंग यालाच ब्रह्मपुत्रा नदीचं ऑफिशियली उगमस्थळ मानलं जातं, हे लक्षात ठेवा। जर तुम्ही मॅपवर व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं तर या चेमायुंगडुंगच्या वायव्येला मानस सरोवर आहे। या मानस सरोवराला चीनमध्ये म्हणजेच तिबेटमध्ये मेपांग यांगकुओ या नावाने ओळखलं जातं आणि या मानस सरोवराच्या उत्तरेला किंवा वायव्येला कैलाश पर्वत आहे। म्हणजेच चेमायुंगडुंगच्या वायव्येला मानस सरोवर आणि मानस सरोवराच्या वायव्येला कैलाश पर्वत आहे आणि ब्रह्मपुत्रा नदीचं उगमस्थान आहे चेमायुंगडुंग, हे लक्षात ठेवा। आता हिमालयात उगम पावल्यानंतर ही नदी आपल्या पूर्वेकडच्या टोकापर्यंत म्हणजेच नामच्या बरवा या पर्वतापर्यंत वाहत जाते आणि तिथून ती एकदम शार्प टर्न घेते आणि नंतर दक्षिणेकडे वळते। आता या नामच्या बरवा पर्वताच्या इथे ही ब्रह्मपुत्रा नदी अतिशय खोल दरीची म्हणजेच अतिशय खोल घळईची निर्मिती करते। याला इंग्लिशमध्ये आपण कॅनियन किंवा गॉर्ज असे म्हणतो। आणि ही जी खोल घळई आहे, खोल दरी आहे, ही जगातली सर्वात डीपेस्ट कॅनियन किंवा गॉर्ज आहे किंवा दरी आहे। हिचं नाव आहे यारलंग झँगबो ग्रँड कॅनियन, हे लक्षात ठेवा। आणि असं दक्षिणेकडे वळल्यानंतर ही नदी पुढे वाहत जाऊन आपल्या भारतात अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते। जशी ही ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते तसं या नदीला सियांग या नावाने ओळखलं जातं आणि नंतर पुढे वाहत जाऊन जेव्हा ती मैदानात येते म्हणजे प्लेन्समध्ये येते तेव्हा तिला दिहांग या नावाने ओळखलं जाते। त्यानंतर ही नदी पुढे वाहत जाऊन आसाममध्ये प्रवेश करते आणि आसाममध्ये या नदीला ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखले जाते। ब्रह्मपुत्रा या नावाने देखील ओळखले जाते, डॉयमा या नावाने देखील ओळखले जाते आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही जमाती याला भुल्लंबुथुर किंवा
बुरलँगबुथुर या नावाने देखील ओळखतात. या ब्रह्मपुत्रा नदीवर आसाममध्ये धेमाजी जिल्हा आणि दिब्रुगड जिल्हा या 2 जिल्ह्यांना जोडणारा एक ब्रिज आहे. हा ब्रिज ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला आहे. या ब्रिजचं नाव म्हणजे बोगीबील ब्रिज किंवा याला बोगीबील पूल असं देखील म्हणतात. हा ब्रिज भारतातील सर्वात लांब रेल कम रोड ब्रिज आहे, ज्याची लांबी 4.9 किलोमीटर आहे. हे लक्षात ठेवा आणि हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर ही नदी दिब्रुगड आणि लखीमपूर या 2 जिल्ह्यादरम्यान 2 प्रवाहांमध्ये विभागली जाते. मुख्य प्रवाह म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी आणि दुसरा प्रवाह त्याचं नाव आहे खेरकुतिया सुती. हे लक्षात ठेवा. आता या 2 प्रवाहांच्या मध्ये खूप मोठं बेट निर्माण झालेलं आहे आणि हे बेट जगातील सर्वात मोठं नदीवरील बेट आहे, ज्याला आपण वर्ल्ड्स बिगेस्ट लार्जेस्ट रिव्हर आयलँड असं म्हणतो. आणि या बेटाचं नाव आहे माजुली बेट. हे बेट आसाममधील एक जिल्हा म्हणून घोषित केलं आहे. हे लक्षात ठेवा. आणि यानंतर ही नदी पुढे वाहत जाऊन बांगलादेश या देशामध्ये प्रवेश करते. बांगलादेशमध्ये या नदीला जमुना या नावाने ओळखले जाते. आता बांगलादेशमध्ये या जमुना नदीचा म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवास जाणून घेऊया. ही जमुना नदी म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात 2 वितरिकांमध्ये म्हणजेच डिस्ट्रीब्युटरीजमध्ये विभागली जाते. पश्चिम भागाला जमुना नदी आणि पूर्व भागाला ओल्ड ब्रह्मपुत्रा नदी असे म्हणतात. या जमुना नदीला भारतातून येणारी गंगा नदी मिळते व या दोघांच्या एकत्रित प्रवाहाला नंतर पद्मा या नावाने ओळखलं जाते. आता तुम्ही हे लक्षात ठेवा की गंगा नदी आणि जमुना नदी यांचा एकत्रित प्रवाह पद्मा या नावाने बांगलादेशमध्ये वाहतो. आता जी ओल्ड ब्रह्मपुत्रा नदी आहे तिला भारतातून येणारी बराक नदी येऊन मिळते, पण या बराक नदीला बांगलादेशमध्ये मेघना या नावाने ओळखले जाते. ॲक्च्युली बराक नदी जेव्हा बांगलादेशात येते तेव्हा ती 2 नद्यांमध्ये म्हणजेच सुरमा नदी आणि कुशियारा नदी या 2 नद्यांमध्ये विभागली जाते व या पुन्हा दोन्ही नद्या एकत्र येऊन मेघना नदीची निर्मिती करतात. ही मेघना नदी ओल्ड ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळते आणि शेवटी मेघना या नावाने वाहते. सगळ्यात शेवटी पद्मा आणि मेघना या 2 नद्यांचा संगम होऊन शेवटी ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणजे तसं बघायला गेलं तर ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवास बांगलादेशमध्ये थोडासा किचकट आहे, पण मॅप ॲनिमेशनच्या साहाय्याने पाहिलं तर ते आपल्याला खूप सोपं वाटू लागतं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्यांबद्दल माहिती घेऊ. ब्रह्मपुत्रा नदीला तिच्या डाव्या किनाऱ्याहून दिहिंग नदी, धनसिरी नदी, कोलोंग नदी, लोहित नदी, दिखू नदी आणि कोपिली नदी या नद्या येऊन मिळतात. आणि ब्रह्मपुत्रा नदीला तिच्या उजव्या किनाऱ्याहून कामेंग नदी, जिला जिया भोरोली नदी असं देखील ओळखलं जातं, ती येऊन मिळते. मानस नदी येऊन मिळते, रैडक नदी येऊन मिळते, जलढाका नदी येऊन मिळते. तसेच उजव्या किनाऱ्याहून तिस्ता नदी येऊन मिळते, सुबानसिरी नावाची नदी येऊन मिळते आणि संकोश नदी येऊन मिळते. आता या संकोश नदीला गदाधर नदी या नावाने देखील ओळखले जाते. आता परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे या लोहित नदीवर एक ब्रिज बांधला आहे जो अरुणाचल प्रदेश आणि आसाम यांना जोडतो. या ब्रिजला भूपेन हजारिका सेतू असे म्हटले जाते. तसेच या ब्रिजचं अजून एक नाव आहे ते म्हणजे ढोला सादिया ब्रिज. हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 जो सादियापासून धुबरीपर्यंत आहे तो देखील ब्रह्मपुत्रा नदीवरच आहे, हे देखील लक्षात ठेवा. आता आपण सर्वात शेवटी ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्या उपनद्या यांच्यावर काही धरणं बांधलेली आहेत त्याबद्दलची माहिती घेऊ. तर बराक नदीवर तिपैमुख धरण येणार आहे जे मणिपूर राज्यात असेल. सुबानसिरी नदीवर सुबानसिरी लोअर डॅम अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तिस्ताची उपनदी रंगीत नदीवर सिक्कीममध्ये रंगीत धरण बांधलेलं आहे. दिबांग नदीवर दिबांग धरण अरुणाचल प्रदेशमध्ये बांधलेलं आहे. आणि रंगा नदीवर, आता ही रंगा नदी सुबानसिरीची उपनदी आहे, या रंगा नदीवर रंगा नदी धरण बांधले आहे जे आसाममध्ये आहे. तर आय होप या ॲनिमेशनच्या साहाय्याने तुम्हाला तिबेटपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवास खूप छान प्रकारे समजला असेल. असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, खूप डेडिकेशन लागतं. असे व्हिडिओ मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप स्टडिंग स्मार्टली. ऑल द व्हेरी बेस्ट.